नारायण परिपूर्ण गुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियति प्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुर सौख्य दुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमो कोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराज भासतां नो कृतम्। आम्ही गेल्या 8 दिवसापासून व्यंकटगिरी महात्म्य अर्थात श्री श्रीनिवास भगवान व्यंकटेश भगवान के महिमा आम्ही ऐकत होतो। कालच्या प्रवचनात मिरवणूक शुकाचार्यांच्या आश्रमापर्यंत आला होता। दुपारी 12 वाजले होते। सकाळपासून कोणी खाल्ले नव्हते। वरती वैशाख मासचा तो प्रखर सूर्य, नीचे जमीन गरम झालेला। शुकाचार्य जी कहते हैं भगवान श्रीनिवास मेरे घर में खाना खा करके आगे बढ़ेंगे। तो भगवान ने कहा शुकाचार्य जी मैं एक दिन खाना खाने के लिए मुझे 14 लाख सुवर्ण नाण्यों का लोन करना पड़ा। आप सन्यासी कैसे क्या कर सकते हैं? तब शुकाचार्य ने कहा सब कुछ नाटक नहीं चाहिए। परमात्मा आपको, लक्ष्मी को, आपकी माँ को खिलाएंगे। आपको खिलाए तो सबका पेट भर जाएगा। तो ही भुगते जगत भुक्तम, भगवान भोग जगम करते हैं तो सबका पेट भर जाता है। तो उनको बिठा करके पत्तल पर परोसने रहे थे। श्रीनिवास आराम से खा रहा था। तो सब लोग धूप से पीड़ित थे। किसी ने कहा आगे जाकर क्यों रुका है, देख क्या हो। ऋषियों में एक आदमी आया, मध्ये हिंदीमध्ये आला। तो जेवायला बसले श्रीकृष्णाला। श्रीनिवासाला ते परोसले। तो जेवत होता। तो ऋषींना फार त्रास झाला होता। ऋषीने सांगितलं कशाला थांबलेला आहे। लोकांना सांगितलं शुकाचार्याचा आश्रम आहे म्हणून देव थांबले आहेत। हा पुढे चालायला सांगा। एक ब्राह्मणाला बघितला। श्रीनिवास भुकलावती लक्ष्मी खायला बसलेले आहेत। तो ऋषियों को मिलकर के उनका पहले बहुत भूख लग गया था, बहुत गुस्सा आया। तो भगवान को तो शाप नहीं कर सकते हैं। नहीं, ये शुक ने खिलाना था तो सबको खिलाना चाहिए था। नहीं तो ऐसा ठीक नहीं, उसको शाप देंगे। ऋषियों ने शाप आम्ही देतो म्हणून तो शाप द्यायला तयार झाले। भगवान तितक्यात जेवण करून बाहेर आले। ऐसा पोटावर हात फिरवले। सगळ्या ऋषींचं पोट भरून गेलं। भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहेत। त्यांचं सर्व पोट भरून गेला। आता शाप देण्याचे पाणी खाली सोडले। आता शाप दिला तर भगवंत क्रोधित होणार म्हणून निघाले। बरोबर संध्याकाळी ते नारायणपूरला पोहोचले। तिथे ह्या संपूर्ण मिरवणुकीला सत्कार करण्यासाठी ते पुरा नगर तयार झाला होता। आकाश राजा महाद्वाराचा बाहेर आपल्या पत्नीसकट, आपल्या प्रजासकट वाट बघत होता। त्यावेळी नारद श्रीनिवासच्या जोडी होते। श्रीनिवासाने सांगितलं बघ दरवाजावर उभा राहा, अजानुभव तो तुझा ससूर। असा ससूर प्राप्त करणे तुला हे तुझ्या पुण्यानेच प्राप्त झालेला आहे।
श्रीनिवास हसला आणि ते इंद्र सांगत होते, राजा तो गरुडवर बसून येत आहे ना, तुमचा तो जावई आहे, तो श्रीनिवास आहे. आकाश राजा आतापर्यंत बघितला नव्हता, बघितला, आनंदित झाला. त्याच्या सौंदर्य बघून तो आकाश राजाची बायको धरणी देवीला लाज वाटली. इतका सुंदर माझा जावई. तो आल्यानंतर त्यांची अर्घ्यपाद्य पूजा सर्व व्यवस्था केली आणि व्यवस्था केल्यानंतर मिरवणुकीने एका हत्तीवर पद्मावती, दुसऱ्या हत्तीवर श्रीनिवास मिरवणूक निघाला. मिरवणूक संपत रात्रीचे 11 वाजले. तो परमात्म्याने सांगितलं सर्वांच्या जेवणाची लवकर व्यवस्था करा. तो सकाळपासून जेवण नाही दिला होता, संपूर्ण खर्च त्याला. आकाशाने सांगितलं सर्व व्यवस्था तयार आहे, तो सर्वांना व्यवस्था मी करतो. श्रीनिवास बसला होता, त्याचा भाऊ तोंडमान आला. श्रीनिवास काहीतरी पाहिजे तर सांगा, मी इथेच आहे. श्रीनिवास सांगतो, माझ्या मागे लागू नका, पहिला आलेल्या लोकांना पोट भरा, उपाशी आहेत. तो उपाशी आणला पण त्यांच्यावर आग्रह करता. त्यांनी सांगितलं परमात्मा तुम्ही संतुष्ट व्हा, सर्व आपाप सर्व व्यवस्थित होत. आकाशराज श्रीनिवासाला बोलवायला आला. ससुर होता म्हणून मस्कापाल करणार आवडता होता. आपण म्हातारे आहात, कशाला आलात, इतका परिश्रम कशाला घेतला. तो त्यानंतर जेवण झाल्यानंतर आकाशराजांना श्रीनिवासने सांगितलं, उद्या संध्याकाळचा मुहूर्त आहे, गोधोळी मुहूर्त. पण कन्या उपाशी राहिली पाहिजे, आई वडील उपाशी राहायला पाहिजे, भाऊ आणि भाऊचं बायको 5 लोक उपाशी राहणार वर पार्टीमध्ये. आमच्या पार्टीमध्ये मी, लक्ष्मी, ब्रह्मा, सरस्वती इत्यादी उपाशी आम्ही भाऊ. पण दुसऱ्यांना दुपारीच जेवण घालून टाका. फक्त इतका बंधू संध्याकाळी लग्न झाल्यानंतर. तो इतका अद्भुत रीतीने ते आकाशराजांनी व्यवस्था केली होती. सर्व लोकांना वाटलं की आम्ही देवलोकातच जेवत आहो म्हणून. तितक्यात संध्याकाळ होत आली. श्रीकृष्ण अत्यंत अलंकार करून मिरवणुकाने विवाह मंडपात श्रीनिवासाला आणले गेले. इथे द्रौपदी सुद्धा अत्यंत योग्य रीतीने सजवून धजून तयार होती. तो ती सुद्धा त्याच्या मामा येऊन त्या पद्मावतीला घेऊन विवाह मंडपाला आला. अंतःपट धारण केला होता. ऋषीमुनीने मंगलाष्टक करून त्यांच्या लग्न केला. पूजा दुपारी आम्ही लग्न करणार आहोत. ती व्हिडिओ तुम्हाला परत उद्या दुपारात लहान असता प्राप्त होईल. आणि व्यंकटेशाने विवाह केला. और परतीचा आहेर म्हणून स्वतःवरच्या शैल्या तो पद्मावती भाऊ वसुदानला दिला. आणि परीक्षित राजाने, आकाश राजाने तो श्रीनिवास पद्मावतींचा विवाह करून तिसरे दिन ते निघाले. घरी नाही. पद्मावतीने सांगितलं 6 महिने ऋषींच्या आश्रमात राहू, त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करू. उद्देश होता पद्मावतीला घेऊन तिरुपतीला आला तर परत ते सगळे होणार, परत त्यांच्यासाठी लोन करावं लागेल. म्हणून आपला कंजूसी तमाशाने तोरत आहे. आणि तेव्हा भगवानच आश्रमाला निघाले. सगळे ब्रह्मलोक, देवता लोक, ऋषी लोक आपल्या लोकाला परतले. हा व्यंकटेश महात्मा अत्यंत अद्भुत ग्रंथ आहे. या अद्भुत ग्रंथाच्या श्रवणाने सकल कष्ट दूर होतात, सकल अभिप्सता पूर्ती होते, विवाह, संतान इत्यादी
योग्य रीतीने प्राप्त होतात. देवाचा अनुग्रह होईल. श्रीकृष्णार्पणमस्तु. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजन सर्वदेवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदाजाधिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला खण्डमण्डलं. श्रीकृष्णार्पणमस्तु.